नमस्कार. रितम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 15 जुलै. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा जाणून घेणार आहोत. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान मसुदी यांचा जन्म 15 जुलै 1912 रोजी झाला. मोहम्मद उस्मान मसुदी हे भारत पाकिस्तान युद्धात हुतात्मा झालेले भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. उस्मान यांची आठवण नौशेऱ्याचा सिंह म्हणून केली जायची. ते भारतीय सैन्यातील एक प्रतिष्ठित आणि शूर सैनिक होते, ज्यांनी जम्मू काश्मीरच्या नौशेराजवळील झांगर इथं मातृभूमीचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. मोहम्मद उस्मान यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे झाला. ब्रिटनमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश झाला होता. दुसऱ्या महायुद्धात ब्रिगेडियर उस्मान नौशेरा युद्ध जिंकलेल्या 50 पॅरा ब्रिगेडचे कमांडर होते. त्यांच्या नेतृत्वाची खूपच प्रशंसा केली गेली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या 11 महिन्यांनी म्हणजेच 3 जुलै 1948 रोजी पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध लढताना मोहम्मद उस्मान हुतात्मा झाले. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं आहे. जमशेदजी जिजीभॉय यांचा जन्म 15 जुलै 1873 रोजी मुंबईत झाला. ते एक प्रसिद्ध भारतीय व्यापारी आणि परोपकारी व्यक्ती होते. भारतातील सर्वात मोठ्या दानशूर उद्योगपतींमध्ये त्यांचं नाव सामील आहे. राणी व्हिक्टोरियानं त्यांच्या दानधर्मासाठी सन्मानित केलेले ते पहिले भारतीय होते. धरणं, रस्ते, पूल, शाळा यांसह अनेक महत्त्वाच्या इमारतींसाठी त्यांनी पैसे दिले. असं म्हटलं जातं की जमशेदजी त्यांच्या बालपणात आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत, कारण त्यांचे पालक त्यांच्या बालपणातच वारले होते. पण त्यांचं कुटुंब आधीपासून व्यवसायात असल्यामुळे जमशेदजी यांच्याकडे व्यावसायिक बुद्धिमत्ता देखील होती. त्यांनी हा व्यवसाय इतका चांगल्या पद्धतीने पुढे नेला की त्यांचा व्यवसाय फक्त भारतातच नव्हे तर देशाबाहेरही वाढला. त्यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्य आणि परोपकारी कार्याद्वारे आपल्या समुदायाच्या आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांचं जीवन आणि कार्य आजही प्रेरणास्रोत आहेत. 15 जुलै 1903 रोजी के कामराज यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. ते भारतीय राजकारणातील प्रमुख नेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे सदस्य होते. कामराज यांनी त्यांच्या हयातीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलं. मुख्यमंत्री असताना त्यांनी तामिळनाडूच्या विकासासाठी शैक्षणिक सुधारणा, वीज निर्मिती आणि सिंचन प्रकल्प यांसारख्या अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या. काँग्रेस अध्यक्ष या नात्याने कामराज यांनी पक्षाचं संघटन मजबूत करून तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अनेक महत्त्वाच्या निवडणुका जिंकल्या आणि पक्षाला बळ मिळालं. कामराज गांधींच्या विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सत्याग्रह आंदोलनात भाग घेतला आणि अनेक वेळा ते तुरुंगातही गेले. त्याचवेळी 1963 मध्ये त्यांनी कामराज योजना सुरू केली, ज्या अंतर्गत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सरकारी पदांचा राजीनामा देण्यास सुचवलं गेलं. या योजनेअंतर्गत कामराज यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. के कामराज यांना भारतीय राजकारणात त्यांच्या साधेपणासाठी व प्रामाणिकपणासाठी स्मरणात ठेवलं जातं. 15 जुलै 1979 रोजी देशातील पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान मोरारजी देसाई यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोरारजी देसाई 2 वर्ष 4 महिने 4 दिवस पंतप्रधानपदी राहिले. यानंतर चौधरी चरण सिंग यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन केलं. देशात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाला एकट्याने बहुमत मिळवता आलं नाही. तेव्हा केंद्रात जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. काँग्रेस 189 जागांवर घसरली आणि जनता पक्षाने 345 जागांवर प्रचंड विजय मिळवला. निकालानंतर जनता पक्षाकडून मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग आणि जगजीवन राम हे पंतप्रधान पदाचे चेहरे म्हणून ठळकपणे समोर आले. मोरारजी देसाईंना पंतप्रधान करण्यात आलं. त्याचवेळी गृहमंत्री चौधरी चरण सिंग आणि संरक्षण मंत्री जगजीवन राम झाले. मात्र परस्पर समन्वयाच्या अभावामुळे चौधरी चरण सिंग यांनी बंडखोरी करून आपल्या खासदारांचा पाठिंबा काढून घेतला आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन केलं. जगातील सर्वात मोठी एरोस्पेस कंपनी बोईंग 15 जुलै 1916 रोजी सुरू झाली. ही कंपनी अमेरिकन लाकूड व्यापारी विल्यम एडवर्ड बोईंग यांनी सुरू केली होती. बोईंग ही एक अमेरिकन कंपनी आहे जी जगभरात जहाजं, विमानं, रॉकेट, क्षेपणास्त्र आणि उपग्रहांची रचना, निर्मिती आणि विक्री करते. असं म्हटलं जातं की विल्यम बोईंगचा लाकूड व्यवसाय खूप यशस्वीपणे चालू होता, पण त्याला विमान निर्मितीच्या जगातही प्रवेश करायचा होता. याच कारणामुळे 1915 मध्ये बोईंगने विमानाशी संबंधित तंत्रज्ञान शिकण्यासाठी
लॉस एंजेलिसमधील फ्लाइंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं. त्यांनी लाकडी बोटी बनवण्याचा कारखाना विकत घेतला, जो नंतर विमान बनवण्याचा कारखाना बनला. 1917 त्यांनी कंपनीचं नाव बदलून बोईंग एअरप्लेन कंपनी असं ठेवलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात बोईंगनं अमेरिकन सैन्यासाठी अनेक प्रकारची विमानं बनवण्यास सुरुवात केली. मग हळूहळू कंपनीचा व्यवसाय वाढला आणि कंपनीने व्यावसायिक विमानांची निर्मितीही सुरू केली. वर्तमानाबद्दल बोलायचं झालं तर बोईंग ही आज जगातील सर्वात मोठी एरोस्पेस कंपनी आहे. नारायण श्रीपाद राजहंस अर्थात नटसम्राट बालगंधर्व यांचा स्मृतिदिन 15 जुलै 1967 या दिवशी सुरांच्या विश्वावर निर्विवाद अधिराज्य जागवणाऱ्या या गंधर्वाने आपली इहलोकीची यात्रा संपवली. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवर अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माता या भूमिकेत बालगंधर्व वावरले. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सौभद्र, मान अपमान, एकच प्याला अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून भूमिका केल्या आणि त्या अजरामर केल्या. आजही त्यांची नाट्यपदं इतकी लोकप्रिय आहेत की त्यांची एखादी रेकॉर्डिंग सुरू झाली की त्यांच्या आठवणीने रसिकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. त्यांनी चित्रपटांमधूनही काम केलं. 1955 बालगंधर्व यांना संगीत नाटक अकादमीनं राष्ट्रपती पदक देऊन त्यांना सन्मानित केलं. तर 1964 भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवलं. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी रितम मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.